रविवार दिनांक 30/3/2025 गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज आपण इथे आलेलो आहोत. सगळेजण नवे नवे कपडे घालून आलेले, बरं वाटते. छान वाटते, फ्रेश वाटते. गुढीपाडवा हा नेहमीच्या प्रमाणेच सारखं ते सांगायची गरज नाही, पण सांगायची ती वेळ असते की गुढीपाडवा हा सण अत्यंत उत्साहाचा आहे. एवढ्या उन्हाळ्यामध्ये एक सण ठेवलाय देवा, कळलं की लोकांना अगदीच नाराज व्हायला नको. सण असा ठेवलाय, छान छान बाहेर आईस्क्रीम असतं आणि थंड पाणी प्यायलं तरी काही होत नाही. किती का ऊन असेल ना, पण हे समाधान असतं बरं. आणि एक दिवस का होईना नवीन नवीन कपडे घालून संध्याकाळी फिरायला बाहेर पडायचं, हे खूप मोठं सुख असतं, कळलं. आजच्या दिवशी ब्रह्मदेवांनी ब्रह्मध्वज उभा केला. म्हणजे काय केलं? विश्वनिर्मितीची सुरुवात आजच्या दिवसापासून आहे. गुढीपाडवा, पाडवा म्हणजे प्रथमा किंवा चैत्र शुद्ध प्रथमा या दिवशी ध्वज उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी. तिन्ही लोकावर बरोबर आहे. लोक कोणते कोणते? हा, लोक तिन्ही लोक. बरोबर. तेव्हा ब्रह्मदेवांना त्या काळी, म्हणजे तो काळ किती जुना असेल पहा. पृथ्वी निर्माण झाली असेल आणि मूळ विश्वबीजामध्ये हुंकार आला असेल, ते आपल्याला तुम्हाला माहिती आहे. आणि मूळ विश्वबीजामध्ये असं ठरलं असेल की आता ब्रह्मदेवाकडे जे, म्हणजे नवीन नवीन देवता निर्माण झाल्या, ब्रह्मदेव निर्माण झाले, शिव निर्माण झाले, विष्णू निर्माण झाले. त्रिदेवता, त्रिगुण हे विश्वामध्ये निसर्गातः निर्माण झाले. 3 रंग निर्माण झाले, कळलं. असं सगळं त्रि 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 झालं विश्वात. बघा, सगळं त्रि आहे, 4 नाही आहे, त्रि आहे. कारण मूळ काय आहे? त्रिगुण. त्यामुळे 3 गुणांच्या आतलं सगळं विश्वात आहे. 3 गुणांच्या पलीकडचं फक्त एकच आहे. काय आहे सांगा? गुणातीत. परब्रह्म. गुणातीत अवस्था परब्रह्म, त्याचं नाव. तेच एक त्रिगुणांच्या पलीकडे. बाकी सगळे लोक त्रिगुणांच्यात आहेत अडकलेले म्हणजे तसंच आहे. परमेश्वराचं विश्वच असं मुळी आहे की त्यांनी असंच खेळलं पाहिजे असं देवाला वाटतं. तिथं कोणाची काय इच्छा चालत नाही. हा, खेळाच्या विरुद्ध फक्त आपण एवढेच निघालो आहोत बाहेर, तरी अजून आपण त्यातच आहोत. पण आतून आपला मार्ग अति स्वच्छ आणि अति सुंदर आहे की आपले कर्म करायचे. एकीकडे कर्माची दिशा पूर्ण शून्य करायची आहे आणि दुसरीकडे ज्ञान शिकायचं आहे आणि तिसरीकडे ज्ञानासारखं वागून मुक्त व्हायचं आहे. इतकं सुंदर आहे. म्हणून कर्म करण्यासाठी त्रास होतो हे मला माहिती आहे, मी अनुभवलेलं आहे. मी काय बिनकर्मांचे असेल का पूर्वीपासून? पूर्ण कर्म काहीच केलं नाही असं कोणीच नसतं. आणि बरी वाईट जी कर्म पूर्वी झाली, पूर्वी म्हणजे मागच्या जन्मांमध्ये, त्या जन्मांचा कसूर सगळा या जन्मात भरून काढावा लागतो. का तर तुम्ही परमार्थ स्वीकारलाय म्हणून. मग स्वीकारलेलं कर्म कसं आहे? शुद्ध आहे. आत्ता तुम्हाला स्वीकारायला मिळालं की परमार्थ हा करावा. सद्गुरू मिळाले. जगात कोणाला सद्गुरू मिळत नाही. आज काय करतो आपण? एवढेच निवडून पडलो. खूप भाग्य, खूप भाग्य. आणि कोणी ओळखीचं भेटलं, तुम्ही फार भाग्यवान म्हटलं तर दृष्ट पण लागते, कळलं का तुम्हाला सगळ्यांना. एक ठिकाणी ज्ञानोबारायांनी भगवंतांनी अर्जुनाला म्हटलेलं आहे, अर्जुना तुला दृष्ट लागली का रे? पण पुढचा अर्जुन नकोच म्हणायला लागला शिकायला. बहुतेक 13व्या अध्यायात आहे की तुला दृष्ट लागली अर्जुना, थांब मी तुझी दृष्ट काढतो म्हणजे तू चांगला ज्ञान ऐकशील. असा आहे. दृष्ट लागणे आज नाही, तेव्हापासून आहे. तेव्हा विश्वाच्या बीजामध्ये हालचाल झाली, मूळ पोटामध्ये. तिथून त्रिगुण बाहेर आले. त्रिगुण आल्यानंतर त्रिगुणांचे देव बाहेर आले. त्यांच्याकडे हे कार्य दिलं गेलं. ब्रह्मदेवांकडे सृष्टी निर्मितीचं कार्य दिलं, महाविष्णूंकडे सृष्टी पालनाचं कार्य. हे देव लहान नाहीयेत. जरी आपण त्रिगुणातीत झालो, आमचे परमहंस म्हणायचे, नवलेताई तुम्ही त्रिगुणातीत झाला पण मला काही कधी
त्याच्याबद्दल मला कधी गर्व नाही वाटला, कारण त्रिगुण देवच किती मोठे आहेत. ब्रह्मा विष्णू महेश, आपण तर काही एकच मानव आहोत. केली कीर्ती माहितीये, पण चढून मी जात नाही कधी. मला कोणी किती पण चढवा. आज कमलेश नाही आले वाटत. कमलेशला त्याने खूप चढवलं म्हणजे तो खरा आहे. त्यांची हे चूक नाही, त्यांचं स्तुती करणं चूक नाहीये, पण खूप स्तुती करतात. छान छान सुंदर सुंदर. म्हणजे कसं, हा खरी खरी म्हणजे खऱ्या अंतःकरणापासून. पण खूप मोठी स्तुती आहे बाबा. तेव्हा ती माझीच भूमिका आहे ओरिजिनल, की काही जरी झालं तरी आपण इथेच राहायचं आहे. कारण याच लोकांबरोबर मी आहे ना. मग स्तुतीने जर मी उंच चढले तर मग जाणार कुठे आणि काय करणार आहे चढून? कुठे जाणार आहे? पंतप्रधान पद मिळणार आहे आपल्याला? नाही ना. मी तुमच्यामध्येच राहणार आहे. मग चढायचं म्हणजे काय करायचं? गर्व करायचा? ते तर माझ्या अंतःकरणात किंवा माझ्या रक्तातच कुठे नाही. कळलं? म्हणून मग माझ्या चेहऱ्यावर काही दिसत नाही. गर्व करणे रक्तात असलं पाहिजे. ते असं असं कसं चालायचं, ते कसं ते तसं आम्हाला नाही येत, काय करणार? ते म्हणूनच इथपर्यंत टिकले. हा, टिकाव त्याच्यामुळे लागलाय, नाही तर नसतं. आता आमचे गुरुजी रोज आम्हाला म्हणतात तुम्ही त्रिगुणांच्या पलीकडे. कधी कधी मला समजायचं पण नाही की इतकं मोठं म्हणजे काय असतं. मी आपला अभ्यास केलाय सश्रद्ध, एवढं मला माहिती. आणि खूप एकरूप झाले परमात्म्याशी. खूप म्हणजे नाहीच, एकरूप. इतकी एकरूप होत 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 गेले. काहीतरी पूर्वपुण्य असेल, पूर्वीची मी कोणीतरी असेल, पूर्वीचा अभ्यास खूप असेल, त्यामुळे एवढ्या लवकर स्पीड घेऊन अभ्यासात निष्णात झाले. पण त्रिगुणांच्या पलीकडे जाणं म्हणजे काय? ब्रह्मदेव रजोगुणी, बरोबर, विष्णू सत्वगुण आणि शिव तमोगुणी. या 3 गुणांच्या देवता ब्रह्मदेवांच्या तिथे अगोदर निर्माण केल्या गेल्या. जा तुम्ही विश्व सांभाळा. किती सुंदर रचना आहे पहा. आपल्याला घरातल्या मुलांची नीट रचना करता येत नाही. सांभाळा तुम्ही विश्व. विष्णू महाराज, तुम्ही बरोबर मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत दुपारी 12ला पोटात अन्न गेलंच पाहिजे याची व्यवस्था करा. पहा तुम्ही, खाणारे तर सगळे बाकीचे आपण आहोत, पण विष्णूंना ती जबाबदारी आहे आणि ते खरं होतं. भगवान शिवांना सांगितलं तुम्ही अखंड डोळे बंद करून हिमालयावर बसायचं आहे. हिमालय कडेने हिम पाहिजे, तिथंच तुम्ही तप करायचंय. कारण तुमचं तप एवढं सखोल पाहिजे की सर्वात शेवटी जगाचा विनाश तुमच्या शक्तीने झाला पाहिजे. ते विनाश करण्यासाठी तप वाढवा. म्हणजे नुसती फुंकर टाकली तरी जळायला पाहिजे गावच्या. आणि तशी शक्ती शिवांमध्ये आहे आहे. शिव म्हणजे काय असतं? शिव म्हणजे पवित्र कल्याण तत्व आहे. कळलं? एरवी ते कल्याणच करतात, पण शेवटचं कार्य त्यांचं ते आहे. आणि त्या कार्यासाठी प्रचंड शक्ती निर्माण स्वतःच्या शरीरात करून घेण्यासाठी ते बाजूने हिम म्हणजे बर्फामध्ये राहतात. कितीही लोकांनी हिमशिखरांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, किती विमानं गेली ते, पण ती अर्ध्यातूनच परत येतात. पुढे काहीही लागत नाही, काही समजत नाही आणि विमानांचा अपघात होतो आणि तो पराजय होतो. म्हणून तत्वांच्या नादाला नाही लागायचं. कळलं? तत्व आपण शिकलो आणि आपल्याला का नादाला लागली तत्व आपल्या किंवा आपण त्यांच्या? आपण सद्गुरूंना शरण आहोत म्हणून. सद्गुरु तत्व हे सर्व विश्वापेक्षा वेगळं आहे. कोणाचंच मोडत नाही, कोणाचंच मोड. एखादा दुसरा जगामध्ये असा निघतो की ज्याला हे काही नको आहे आणि फक्त परमात्मा हवा आहे, त्याच्यासाठी सद्गुरू निर्माण होतो असं असतं. आणि त्या एकासाठी सगळ्यांना परमार्थ तो सांगत असतो. एक कुणीतरी निर्माण होतो, त्याच्यासाठी तो परमार्थ सर्वांना सांगतो, पण त्याला मुक्त करून मग जातो. कळलं? म्हणून सद्गुरू संस्था आहे एक प्रकारची.
सद्गुरु ज्ञान देतात. कशाचं? मुक्तीचं. फक्त मुक्ती. तुझ्या सर्व पापातून मी तुला मुक्ती देत आहे, असं एक वाक्य आहे गीतेत. अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मा शुचः म्हणजे शोक करू नकोस, मी तुला तुझ्या सर्व मागे पुढच्या सगळ्या पापातून मुक्त करीत आहे. अर्जुनाला किती छान आयतं भेटलं होतं तिथे, परब्रह्म, नाही का? म्हणजे सद्गुरू मिळाले होते शिकवणारे. असं असलं पाहिजे. सद्गुरूंची प्राप्ती दुरापास्त असते, लक्षात. कुठल्या तरी खूप जन्मी तुम्ही खूप पुण्य केलं असेल, म्हणून या जन्मी एकाच ठिकाणी एवढ्या सगळ्यांना एकच सद्गुरू मिळाले. म्हणजे आम्हाला सगळ्यांना परमहंस मिळाले होते, तसे तुम्हाला सद्गुरूंच्या शाळा नसतात कधी. असल्या तरी त्या खऱ्याच असतील असं नाही. सद्गुरूंच्या शाळा कधी नसतात. चला चला सद्गुरू आले, त्यांची शाळा भरली असं नाही. सद्गुरू हे गुप्त असतात, तुम्हाला माहित नाही हे स्थान असं का राहिलं, आणि मी कधी तुम्हाला सांगत नाही. सद्गुरूंची संस्था गुप्त असते. त्याचं कारण आहे की हे भेदाच्या विरहित ज्ञान आहे, अभेद ज्ञान, विषयांच्या पलीकडचं ज्ञान आहे, निर्विषय ज्ञान. हे ज्ञान सगळ्यांना शक्य नाही. जेवढे ते घेणारे आहेत तेवढे तिथं अचूक येतातच, त्यांना सांगायला लागत नाही. बरोबर, येतातच, त्यांना सांगायला लागत नाही, येतात. कारण त्यांना आतून वाटत असतं मला पण असं व्हायचंय, मला निर्विषय व्हायचंय. आपल्या जन्माची किंमत कळत असते त्यांना की नाही, पुढचा जन्म नको. जन्मांची भीती वाटते. जन्मांची भीती वाटणं हे फार सुंदर लक्षण आहे. आपण कोणतं पाप केलं, कोणता जन्म येईल असं आता भीती तर नका बाळगू. मागचं काय केलेलं असेल ते आता आपण देतोयच त्याचा, ते जाऊ. आणि पुण्य म्हणजे तरी काय? आता मुंगीला साखर घालणे, गाईला घास घालणे, अजून काय काय दान धर्म करणे, काय 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 सगळं करणं, ते तुमच्या सर्वांच्या हातून खूप झालंय. मागच्या खूप जन्मी. आता पुण्य कोणतं आहे सांगा मला, कोण सांग? शुद्ध पुण्य, निष्काम. निष्काम शुद्ध पुण्य. अजून अचूक सांगायचं एकच पुण्य. एकच पुण्य, एकच नाम. अजून शरण. आपली बुद्धी निष्पाप ठेवणे हे सर्वात मोठं पुण्य आहे. भक्ती निष्पाप पाहिजे. तर भक्तीत काय हे आलं ते आलं ते आलं हे आलं, खिचडी भक्तीची नको. जी तुमची श्रद्धा आहे ती निष्पाप निष्काम हवी. ईश्वराला दुसरं काही नको असतं. श्रद्धामयोऽयं पुरुषः धर्मस्यास्य परन्तप. श्रद्धेचा मी बनलेलो आहे अर्जुन. ज्याची श्रद्धा अशी आहे निष्काम, त्याला मी आवडतो आणि तो मला आवडतो, असं आहे. म्हणून एकच हे आहे इच्छा भगवंताची की निष्काम बना, निष्प्रभ नको, निष्काम बना आणि निरलस बना. निरलस म्हणजे काय सांगा? यात किंचित आपल्या बुद्धीमध्ये कोणाचाच, मुंगीचा सुद्धा द्वेष नको, यात किंचित मत्सर नको, अशी भक्ती पाहिजे. मी सांगते थोडं अवघड असेल, पण आता तुम्हाला सांगावंच लागेल. इथून पुढे कधी सांगायचं. यात किंचित कोणाचा मत्सर नको. इतके आपल्या पुढं आपल्या बरोबर चिकार विषय आहेत. विषयाने विषय हळूहळू हळू काम करून अर्पण करून ते चालले तुमचे, त्याची नका काळजी करू. तुम्ही कर्मही करता, अर्पणही करते, चालले, ते प्रवाहाने चालले. आता तुमचं मन बुद्धी चित्त कसं पाहिजे? आता असं पाहिजे की पूर्ण निष्काम मन आहे. म्हणजे आता पुढची कसलीच इच्छा करू नका, ते निष्काम आहे. पुढची कोणत्या कोणाकोणाला इच्छा आहे अजून पुढं मी काय करेन? शीतल नाही
खवलेजी हा हातवर करा, प्रामाणिकपणे करा. तसं काय नाही माझं, मला काही तसं वाटणार नाही. संतळताई केवळ मुक्तीची इच्छा हा आहे. केवळ मोक्षाची आणि मुक्तीची बाकी कुठली इच्छा नाही. हा पुन्हा हा जन्म अजिबात नको रे बाबा. बरं झालं पाहिजे. सर्व इच्छा माऊली तुम्ही पूर्ण केल्या. केलं बरं, पण आता काय इच्छा आहे आता मोक्षाची बघा नक्की स्वतःला तपासा. इथं नाही बोललं तरी चालेल. रोज सकाळी पहाटेच्या ध्यानामध्ये पहिली तपासणी स्वतःची करायची. हू एम आय, आपली तपासणी करा. माझं ध्येय काय आहे, मी चालले कोणीकडे आहे, माझ्या अंतःकरण कशाने बरबटलेलं आहे, कळलं? हा शोध घ्या पहिला. आणि जेव्हा उत्तर येईल ना, काही नको मला, तेव्हा मस्त, तेव्हा सुंदर. तर काही नको म्हणजे त्या दिवसापुरतं काही असेल तुमचं ते होत आहे, ते कर्मांमधून होऊन जातं. पण आता अजून 2 वर्षांनी मी असं करणार आहे, 4 वर्ष, हे नका धरू मला. हे नका धरू. का तर ते परमेश्वराला माहीत आहे तुम्हाला काय पाहिजे. तो तुमचं पूर्ण करतोय, अचानक पूर्ण करेल. वाजवा टाळ्या. तुम्हाला काय हवंय हे तो बघ. ती आई आहे, ती जाणते भक्ताचं काय हवंय ह्याला, ह्याच्या प्रपंचाला हवं की ह्याच्या मुलाला काय हवं की ह्याच्या मुलीला काय, ते त्यांना कळतं. फक्त तुम्ही अंतःकरणामध्ये तुमच्या भक्तीमध्ये कोणतीच काडी इतर नाही पाहिजे. भक्त्याचे निष्काम म्हणजे सगळे निरंतर निष्काम अशी प्लेन पाहिजे. त्याच्यावर एक पण कुठलाही संस्कार नको. त्याला म्हणायचं भक्ती, त्याला म्हणायचं तप, त्यालाच म्हणायचं बल. कळलं? आणि त्यालाच म्हणायचं फळ, तरल. अशी भक्ती झाली मग मनुष्य असा होतो, जे सद्गुरूंनी मला म्हटलं ना तसा मनुष्य होतो. ते नाही कमलेश कुठे गेले? हा त्रिगुणातीत. हा ते ना शब्द कशाला पाहिजेत का, काय असतील ते सगळे, ते शब्दाविरहित आहे, त्याचं वर्णन करता येणार नाही. ते प्रत्यक्ष परब्रह्म असतं, जे असं असतं शब्दातीत. आणि काय काय तुम्ही म्हणतात तितके सगळे, हा गुणातीत, वर्णनातीत ते असतं. असं व्हायचा प्रयत्न करा सर्वांनी. ब्रह्मदेवांनी त्यांचं काम किती अचूक चालवलंय बघा. कधी असं झाले ब्रह्मदेव काम करायचे थांबलेत? मग आपण तर माणूस आहे, म्हणजे आपल्याला कामांसाठीच पाठवले. आपण एक बिनकामास कधीच थांबायचं नाही. बिनकाम म्हणजे कसं, हातापायांनी काम करणे नाही. प्रत्येक श्वास नामाचा गेला पाहिजे. प्रत्येक श्वास बिलकुल कुठल्याच विदाउट संकल्पाचा गेला पाहिजे. संकल्प विकल्प हे तर संसाराचंच लक्षण आहे, त्यात काय फार मोठं नाही. आम्ही कधी संकल्प करतो? 21,600 दिलेत हो, थोडे दिलेत होय रोज ना. हा रोज. मी तर ते विसरून गेले श्वास किती आहेत. 21,600 वेळा रोज इतके श्वास दिले. बाबा बाबा केवढे ते. आणि तेवढे श्वास आपण काही ना काहीतरी इच्छा करत असतो. देवा कळत नाही आपल्याला, देवा अमुक अमुक कर, एवढ्यात किती श्वास जात असतील आणि किती येत असतील. तेवढे श्वास आपले एका इच्छेला गेले. हा काय जे असेल ते 5-6 असे दिवसभर इच्छाच केल्या. मला आता इतकी एकर जमीन, आज आत्ता बहुतेक नाही तिथं तशी, इतकी एकर जमीन घ्यायची. आमच्या भाच्याने घेतली परवा. मग त्या चर्चेत रमायचं. मग ते काय आपणच घेतली असं वाटतं. मग पाहायला जायचंय, मग असं करायचंय तसं. मुलगी बघायला कोणाला तरी जायचंय. आज तुम्हाला बोलवलं, चला जे मुलगी बघायला आमच्याबरोबर चला गेल आपल्या. तर मग मुलगी कशी आहे काय आहे ते हा एक विषय आहे छोटासा.
पण आजीनीच मध्ये तोंड घातलं खूप. हे असं नाही तसं नाही बोलवल्यावर आजीलाच असं वाटलं की मीच जबाबदार त्याचा. ह्याने घोटाळा होईल, लक्षात ठेव. ह्याने काय होईल? थोडं बोला, थोडं बोला जितका तुमचा भाग आहे. पण जर काय सगळं हँडल करायला बघितलं मग खलास. दाजेबाच्या वाड्यात गडबड झाली. दाजेबाचा वाडा कुठे? सिंधेश्वर. मग कोणी सांगू नका. सांगा. मी सांगते. मस्तकापासून ब्रह्मरंध्रापासून पायापर्यंत हाच तो दाजिबाचा वाडा, दुसरा कुठलाच नाही. दाजिबाच्या वाड्यात गडबड झाली. दाजिबाचा वाडा पूर्वी शांत होता. एका ब्रह्माच्या संकल्पावरच हा चालायचा. पण अचानक काहीतरी गडबड झाली. दाजिबाच्या वाड्यात गडबड झाली. दाजिबाच्या वाड्यात गडबड झाली. माडीवरची मंडळी खाली आली. सगळी मंडळी गप्प होती. एकच दाजिबा होता, एकच पाटील होता. दाजिबाने काय केलं? सगळ्या माडीवरच्या मंडळींना जागे केलं. कोण? मन. मन तेव्हा कुठे होतं? इथे विलीन झालं होतं ब्रह्मा. चित्त कुठे होतं? विलीन झालं होतं. पुढे बुद्धी विलीन झाली. ही सगळी माडीवरची मंडळी खाली आली. खाली आल्याबरोबर त्यांनी गडबड केलेली. मनाला वाटलं ही मुलगी आपल्याला नको. नंबर 1. मनाने बुद्धिबाईला सांगितलं, बुद्धिबाई कशी आहे बघा तरी मुलगी. तर बुद्धी म्हणाल नाही, थोडी सावळीच आहे. बुद्धी त्याच्या पुढची, कारण ती बाई आहे. चित्त काय म्हणाले मग? बरी आहे, सावळी आहे तरी बरी आहे. आणि अहम काय म्हणाला? मला नको. आली आली ओ भागाबाई, आली आली ओ भागाबाई. भागाबाई म्हणजे कोण सांगा? हे 3 जण खाली येऊन गडबड करायला लागले. म्हणून मग रोज रोज काय व्हायला लागलं? इच्छा निर्माण झाली. वासना म्हणजे इच्छा. अहो दिवसभर इच्छांचं इथलं संपतच नाही हो. मला माहिती आता हे पाहिजे, मग ते पाहिजे, मग ते झालं, हे झालं असेल का नाही, ते त्याने केलं असेल. मला इतकं येणार नाही आता. त्याने केलं असेल का नाही. 15 दिवसापूर्वी त्याला ते सांगितलं, आपण मध्ये फोनच केला नाही. एवढं पुरे ना. आपण मध्ये फोनच केला नाही. त्यांना आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. त्यांनी करून ठेवलं असतं. हे सगळं एका विदिन अ सेकंड इथे येत. त्याला म्हणतात डिस्टर्ब. ब्रह्मामध्ये आधी शांती आहे आपल्या ठिकाणी. एकच ब्रह्म गड्या. कोणते महाराज? तुकडोजी. एकच ब्रह्म गड्या. पुढे जगामधी एकच ब्रह्म गड्या. नाना भिंती एकच माती. चुली आणि शेगड्या. जगामधी एकच ब्रह्म गड्या. एकच आहे. किती लोकांनी सांगून सांगून जाऊ. नाना भिंती अनेक आहेत, पण त्यांच्यात एकच बाबा आहे हे लक्षात ठेवा. ब्रह्म एकच आहे. ब्रह्म वाटलेलं नाही. तुमचा देव दत्त, आमचा देव विष्णू, त्यांचा देव कोणता दुसरा, त्यांची देवी, मग ते पटायचंच नाही, समजूनच घेतलं नाही. हे सगळं खूप खाली. हे असं आहे. पण जगात भेदाभेद भ्रम अमंगळ. सोडून टाका संगत. याचा भेद त्याचा भेद. हा देव मोठा, तो देव लहान, तो देव असा. इकडे गेलं तर काय होईल, तिकडे गेलं तर हा संप्रदाय असा, तो हे सगळं आहे डोक्यात.
आणि म्हणून इतक्या वस्तू डोक्यात असल्यामुळं माडीवरची मंडळी आली आली ओ भागाबाई म्हणजे इच्छा. हे सगळं भांडवल मनुष्यामध्ये ईश्वराने दिलं नव्हे, आपणच आणलंय खेचून खाली. ते सगळं भांडवल ज्याचं त्याला नेऊन पोचवायचंय, दॅट्स कॉल भक्ती. ज्याचं आणलंय त्याला पोचवा. इच्छा कुठून निर्माण झाल्या, तिथे नेऊन सोडा. पुढं द्वेष कुठून आला, तिथे नेऊन सोडा. अजून काय काय बरंच आहे. इच्छा द्वेष, हे सगळं कुठून आलंय भांडवल, तिथून त्याला ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली, याच्यावर मी बोलते. आणि सगळं असं झालं की त्रिगुण खाली आले, त्रिगुणात्मक माणसं निर्माण झाली, त्रिगुणात्मक पक्षी झाले, त्रिगुणात्मक देवता झाल्या. सगळं त्रिगुणांच्या ह्याच्यामध्ये उत्तम जग चालायला लागलं. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाला वाह, आपल्यासारखा कोणीच नंबर 1चं काम केले. मग ते तर काय, त्यांना सांगितलं, त्यांनी केली चित्र तयार. आणि चित्र बोलकं झालं. चित्र कशी केली, अनंत योनी अनंत देह, भाग्ये मिळाला हा नरदेह. कशा ते सांग, चरित्रामध्ये आहे. चरित्र वाचत चला मधून मधून, परब्रह्म तुझे चरित्र वाचत चला मधून. भाग्ये मिळाला हा नरदेह. पुढे काय आहे, तरी का न देता यावा, असं काहीतरी आहे. तरी तो गुरुसी का न देता. हा, तरी तो सद्गुरूंशी का न देता यावा. देहा सकट वर्तमान सद्गुरूंचं होता आलं पाहिजे. देहा सकट वर्तमान. तुम्ही म्हणा देहाचं काय काम आहे, देहानेच कर्म होतात म्हणून. देहा सकट वर्तमान याचा अर्थ सर्व इंद्रियांची सर्व कर्म सद्गुरूंच्या चरणांशी अर्पण, म्हणजे देहासकट. कळलं? हे ब्रह्मदेवांनी केलं. एवढं सगळं खटाटोप केली ब्रह्मदेवांनी. माणसं सगळी सोडून दिली खाली पृथ्वीवर आणि ती लागली वळवळ वळवळ करायला. म्हणजे त्रिगुणांचं काम झालं. त्रिगुण 3 देवांना 3 कामं दिली. महाविष्णूंना भोजनाचं काम दिलं, म्हणजे भोजन द्यायचं सगळ्या 12 वाजता, पालन. शिवांना लय तत्व, बरोबर. आणि कोण राहिले मग, ब्रह्मदेवांना जन्मतत्व, निर्मिती, उत्पत्ती, स्थिती, लय. त्यातली स्थितीवाले कोण आहेत, श्रीहरी. कारण का, पोट भरलं की मनुष्य काय म्हणतो, स्थिती. एवढीशी आहे, पण स्थिती, उत्पत्ती, स्थिती, लय. आणि शिवांचं लयत. हे झालं एकीकडे. मग माणसं निर्माण झाली. त्याच्यामध्ये मला ही गोष्ट सांगायची मुद्गलची, की पहिला तो राजा झाला कोण, दक्ष. मला आश्चर्य वाटतं या दक्षाचं. सृष्टी निर्माण झाल्या पहिला राजा आहे दक्ष, प्रजापती दक्ष, पहिलाच. तरी त्याला एवढा ब्रह्मांडा एवढा गर्व निर्माण झाला की मी आहे प्रजापती. म्हणजे तो विसरून गेला की हे विश्व परमेश्वराच्या अधीन आहे. महाविष्णू याचे पालन तत्व आहे, ते विसरून गेले. शिवतत्व याचं लय तत्व आहे आणि ब्रह्मदेव हे निर्मिती तत्व आहे. हे सगळं विसरून गेले ते. त्यांना वाटायचं मीच एकटा बस, आणि सगळ्यांना ताब्यात घ्यायला पाहिलं आणि मग व्हायचं ते झालं शेवटी. मला हे म्हणायचंय की जगाच्या सुरुवातीलाच अपशकुन घडलाय. कळतंय ना मला, काय माझी बुद्धी, म्हणजे मी विचार करून करून याच्यातलं हे काढलेले तत्व. हा, सुरुवातीलाच अहम इतका आहे की त्या अहंकाराने सगळ्यांचं वाटोळं केलं.
अहंकार तत्व इतकं खोटं आणि इतकं दुष्ट असतं. नाचा म्हणतात ना. हा नाच. अहंकाराला गमची गुरुजी नाचा म्हणायचे. या बसा बसा. नाचा म्हणायचे. नाचा वाटेल तसा. हा. नवल अहंकाराचे बोल. नवल अहंकाराची गोठी. हा, ते ठीक आहे, ते ठीक आहे. नाचा म्हणायचे आमचे गुरुजी. कसा पण नाचवतो मनुष्य. हा. तेव्हा त्या दक्षाला असं नाचवलं आणि दक्षाचं वाटोळं झालं. दक्षाने यज्ञ आरंभ केला. तुम्हाला माहिती आहे गोष्ट. आणि यज्ञाला सर्वांना बोलवावं की नाही, तर भगवान शिवांना बोलवलंच नाही. पार्वती आई साहेबांचा अपमान झाला. पण एक स्त्री म्हणून पार्वती आई साहेबांच्या मनामध्ये त्या दक्षाविषयी थोडासा बरा अनुभव होता पित्याचा. त्यामुळे शिवांना शिकवलं त्यांनी ब्रह्मज्ञान. शिव म्हणाले, बाई जाऊ नकोस, आपल्याला बोलवणं नाही. हे वास्तविक खूप छान आहे. आपण कुठेही विदाऊट आमंत्रण जायचं नाही, हे ठरलेलं ठेवा. तसं गेलं ना तर मग अपमान होतो. जाऊ नये बिन बोलव. तेव्हापासून ठरलाय हा नियम. बिन बोलवता कुठे जायचं नाही. तसं चला 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 लवकर बसा. मामी आलेत का? नाही का? बरं बसा. आणि मुली त्यांना का नाही आली? बा बा दक्षाची कथा चाललेली नीट ऐका. आज विश्व निर्माण झालं ना. मग दक्ष हे विसरला की मी पण एक पुत्र आहे. मला निर्माण केलं गेलेलं आहे आणि सृष्टीच्या कल्याणासाठी मला निर्माण केलंय हे तो विसरूनच गेला. स्वतः मी कोण आहे एवढंच त्याच्या लक्षात राहिलं. मीच्या भोवती फिरत राहिला. आणि म्हणून त्यांनी भगवान शिवांना त्या यज्ञाचं आमंत्रण दिलंच नाही. दॅट इज व्हेरी बॅड. म्हणजे एक दोन तत्वांना जर आपण म्हटलो, माझ्या ठिकाणी पालन तत्व आहे आणि माझ्या ठिकाणी दुसरं कुठलं लय तत्व आहे, उत्पत्ती हा उत्पत्ती तत्व आहे, तर मग होणारच नाही. लय तत्वाचं काय करतो बाबा? त्याने लय करून दाखवलं. पार्वती आई साहेबांचं मन थोडं विरघळलं. एक स्त्रीचं मन असतं. जाऊ दे ना, नसेल बोलवलं बाबांनी एवढ्या मोठ्या कार्यक्रमात, त्यांना आठवण नसेल राहिली म्हणून काय झालं, मी आहे ना त्यांची मुलगी, तुम्ही चला. पण शिव कट्टर होते. ते म्हटले नाही, त्यांचं बोलवणं येईपर्यंत मला तरी तू म्हणू नकोस की तुम्ही चला. मग मी जाऊ का? हळूवार सुटका करून येते. या गेल्या बरोबर पूर्ण भरलेल्या दरबारामध्ये यज्ञ चालू असताना शिवांनी पार्वतीची निर्भर चेष्टा, निर्भर क्रूर दक्षाने निंदा चालू केली. सतीची इतकी घोर निंदा चालू केली की असं आपण पण सामान्य लोकांना कधी बोलत नाही. शिवनिंदा इतकी फार केली की तुझा तो शिव काय धड आहे, मुंडकी गळ्यात काय घालतो, ते कातड काय पांघरतो, स्मशानात काय बसतो, हा आणि ते काय राग काय फसतो अंगाला, काय त्याचं काय आचार, काय विचार, त्याच्यावर भूत काय नाचतात, असं असतं काय म्हणे कुठे. आणि काय तू नवरा केलाय सती, सगळं खूप निर्भत्सना करतो. ते तिकडं शिवांना पण समजतं. शिव कसे आहेत पहा, शिवांची मुद्रा कशी असते नेहमी सांगा. कायम ध्यान, याला म्हणतात ध्यान, सतत ध्यान. दुसरा मुद्दा आहे, संपूर्ण सृष्टीमध्ये काय चाललंय याचं ते तत्व आहे, कल्याणकारी. आणि ध्यानात त्यांना हे समजतंय पुढं काय चाललंय. आम्हाला पण समजतं, ध्यान लावून बसल्यावर समजतं ना सगळं कुठे काय चाललं. हो, हे का घडलं, ईश्वराने का घडवून आणलं, त्याचं कारण ते दक्षाला अत्यंतिक गर्व झाला. शिवांना झाला. बर, ते गोष्टीत गोष्ट येईल. गणेश पूजन झालं.
शिवांनाच असा गर्व झाला की आपणच ईश्वर आहोत. बर आपल्याला विघ्न कधीच येणार नाही. बर आपल्याला विघ्न येणारच नाही असं शिवांनाच वाटलं, म्हणून ते सगळं घडून आणलं असा त्याचा. तेव्हा दक्षाने इतकी निंदा केली पार्वतीची. मला हे सांगायचं आहे, म्हणजे याच्यासाठी मी हे सांगते की विश्व निर्माण कोणी केलं? परमात्मा. मूळ मूळ परमात्मा. आणि मूळ परमात्म्याने कशासाठी विश्व केलं? हे माणसं का निर्माण केली? चला बाबा लवकर इथे इथे बसा. माणसं का निर्माण केली? आहे जागा आहे. माणसं निर्माण का केली? त्याला बरं वाटावं म्हणून. काय की मला ओळखणारी माणसं आहेत. एकच मनुष्य प्राणी असा आहे जो मला ओळखील, म्हणून त्यांनी माणसं निर्माण केली. आणि इथे ते माणसं अशी करायला लागली. आणि मग तो ओरडायला लागला जोर. पार्वती शिव काय तिचं सती, तुझा नवरा असा आहे, तुझा नवरा तसा आहे. खूप घाणेरडं वर्णन करायला. शेवटी सतीने वाट पाहून पाहून तिची क्षमता संपली आणि तिने काय, म्हणजे मला हे सांगायचंय की पहिल्याच पिढीमध्ये पहिलीच पिढी आहे जगातली, हे मला सांगायचं खास. जगातल्या पहिल्याच पिढीमध्ये पहिल्याच मुख्याने इतकी निंदा केली, इतकं घृणास्पद हे आहे गोष्ट केली की तिथे संहार झाला. आणि मग पुढे सगळा संहार झाला. आणि तो स्वतःला राजा म्हणून घ्यायचा, मी राजा आहे. नाही बरोबर. म्हणून माझं मत आहे की जगात पण हे सगळं असंच रुजू झालं. शेवटी निंदा रुजू झाली, स्तुती रुजू झाली, काय काय अजून सगळं तो द्वेष निर्माण झाला. आणखीन काय आत काय असतं? नाही नाही, दोषाच्या द्वेषाच्या आधी काय असतं? मत्सर निर्माण झाला. त्याच्या आधी काहीतरी असतं अजून आत. क्रोध नाही, हे वरवरचे. मत्सराच्या आधी काय निर्माण होतं? मला ईर्षा. बरोबर. हे सगळं आत निर्माण केलं गेलं आणि ते यांच्या या कार्यामुळे झालं. महाविष्णूंसारखे विष्णू, ब्रह्मदेवांसारखे ब्रह्मदेव हे त्या ठिकाणी काहीही करू शकले नाही. खरं तर यांनी समजायला पाहिजे होतं त्याला, नाही का? कर्तव्य नाही का आपलं? ते पाहताना मला सतत वाटतं असं की यांचं कर्तव्य कुठं गेलं? गप्प बसून काय? अहंकार पॉवरफुल. पॉवरफुल अहंकार आहे. तर ते सांगायला पाहिजे शहाणे माणसं. ते नुसतेच बसून राहिले, काहीच केलं नाही. आणि शेवटी शक्ती जी आहे, शक्तीला कधीही जगाचा विनाश होताना पाहवत नाही. म्हणून त्या ठिकाणी शक्तीने अपमानाचा निमित्त केलं आणि स्वतःचा काय केला? लय केला. तो लय झाल्यानंतर शक्तीची भारतामध्ये 51 ठिकाणी छिन्न विछिन्न झालेला तो देह, 51 ठिकाणी एक एक शरीराचा भाग गेला आणि 51 शक्तिपीठ. त्याचा याच्याशी काही संबंध नाही, पण भारत पुढं पुढं म्हणजे विश्व पुढं पुढं कसं चाललंय हे मला तुम्हाला सांगायचं. निर्मितीच्या काळामध्येच हे सगळं झालं. मग काही शक्तींची स्थानं झाली, काही ही स्थानं झाली. मुद्दा हा की अहंकारामुळे पुढची निर्मिती पण होते आणि पुढचा द्वेष पण होतो, पुढच्या मारामाऱ्या पण होतात आणि नाश पण होतो आणि सगळंच होतं असं आहे. म्हणून भक्तीमध्ये कसं वागायचं हा विषय आपला झाला. भक्तीमध्ये पहिलं वाक्य काय होतं माझं? मन इतकं निष्काम. म्हणजे संथ सरोवर कसं असतं? एखाद्या सरोवरावर आपण गेलो आणि लांबून पाहतो आहोत आपण सरोवर, ते तिथं एकही लाट नाही, एवढीशी सुद्धा, एवढीशी पण एकही हालचाल नाही. त्याला म्हणायचं सरोवर शांत आहे. तसं मन पाहिजे.
मनामध्ये अहंकाराची लाट ही फार मोठी आहे. मनामध्ये द्वेषाची लाट ही फार मोठी आहे. मनामध्ये कुठली पण लाट येते, काय पण होतं. मग हे होऊन 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 भक्तीतली मन विस्कटली जातात. म्हणून घरी तुम्ही सगळे राहता तेव्हा मला घरी सगळ्यांची तुमची काळजी असते. नाही, खोटं नाही, खरं आहे. त्यांची मन खूप विस्कटली जातात बाबा. आपण गप्प बसलो तो दुसरा बोलतो, नाही का? अहो काय शंभासारखे बसलात म्हणजे झाली फजिती. दुसरा बोलतो आपल्या, अहो काय शंभासारखे बसलात, जरा काम करा की. म्हणजे दुसरा बोलतो ना. त्यामुळे आपण काय करू शकतो, म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये चलबिचल करण्याला दुसरेच कारणीभूत असतात. ठीक आहे. एवढंच नाही तर तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये किती चलबिचल होती. कोणामुळे होती सांग? आवलीमुळे. प्रकृती आणि पुरुष हे ते दोन भाग आहेत. आवलीमुळे चलबिचल होती. ते म्हणले, आवली मी चाललो आता वैकुंठाला. ही काय म्हणते, नका उगीच वैकुंठ वैकुंठ करत बसू. पोरं घरी जेवायला वाट बघतात, चला आता संध्या लवकर चला जेवायला या, मी स्वयंपाक करते. नका उगीच वैकुंठ वैकुंठ कर. किती छान, इतकं सुंदर सरळ वाक्य आहे ते. काहीच नाही. भोळा भोळा. त्यांचं काय आलं पुढे? कोणाचं? अवनीचं. ते मुक्त झाले, तिला सुधारायचं. आता काय तसंच असेल. कारण सेवा कोणाची केली हा मुद्दा आहे. सेवा करताना मीपणा नव्हता हा दुसरा मुद्दा आहे. आणि सेवा करताना महाराजांना स्वतः ब्रह्म समजायची. ती म्हणाली, तुमचा देव काय येतो का रोज तुमच्या हातचं जेवायला? माझा देव माझ्या हातचं जेवतोय प्रत्यक्ष. इतका मोठा आहे का तुमचा देव? दॅट इज कॉल्ड परब्रह्म. कळा? म्हणजे ती ब्रह्म व्हायला काहीच केलं नाही, कुठलं नाही ठेवलंच नाही. हा, म्हणजे ती मुक्त झाली 100%. काय राहिलाच ना. विठ्ठल काटा काढायला यायचा, म्हणलं विठ्ठलाचा स्पर्श शरीराला झालेला, ती कशाला परत अभ्यास करायला कशाला यायची? किंवा आली का काय याच्यात एखादी कोण असतो. नाही, काटाच नाही, काटा काढला पाय मोठे, काटाच नाही काढणार विठ्ठल. कळलं तुम्हाला? आपला मुद्दा हा आहे की आजच्या प्रसंगी, आजच्या शुभ दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण करायला प्रारंभ केला. म्हणजे काय आपण शब्द वापरतो? ब्रह्मध्वज. ध्वज आज रोवला. चांगला दिवस आहे, शुभ दिवस आहे. म्हणून या दिवसापासून सगळी शुभ कर्म माणसं सुरू करतात. कळलं? ब्रह्मसृष्टी प्रारंभ. किती सुंदर असेल तो दिवस पहा. म्हणून आपण आजच्या दिवशी संपूर्ण आपले संकल्प जे जे पहिले आहेत, म्हणजे चांगले असले तर सुंदर, पण जे जे आपल्या भक्तीमध्ये थोडं काहीतरी गडबड निर्माण करणारे असतील किंवा दुसरे काय असतील तर संकल्प बदलूया. बस आपल्या हातात तेच आहे की आजपासून चांगले शुद्ध संकल्प आपल्या हातात घ्या, आपल्या बुद्धीत घ्या आणि शुद्ध संकल्पाने आपली बुद्धी चालू द्या. बस. आणि ध्यानाचा कालावधी वाढवा. महाराजांचं म्हणणं आहे की आजपासून आपण ती सृष्टी आरंभ करूया जी ध्यानाला बळकटपणा देईल. बरं? आणि ध्यानाचा कालावधी 5-5 मिनिटांनी का वाढवे ना, पण ते वाढवा, कमी करू नका. आजच्या दिवसापासून वाढवायला सुरुवात करा. आता 10 मिनिटं ध्यान करूया आपण. करा. मयुरेश.